मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्याला भेटतात. अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्याला दिसतात. काही व्यक्ती आपल्याबाबत चांगले चांगले गुण आपले अधोरेखित करत असतात किंवा आपल्याला सांगत असतात. अशावेळी आपल्याला फार छान वाटते. दुसऱ्या वेळेस काही व्यक्ती आपल्याला खूप वाईट बोलतात किंवा आपल्याविषयी बुराई करतात किंवा आपले अवगुण काढतात. अशावेळी आपल्याला राग येतो, आपल्याला छान वाटत नाही, आपण अस्वस्थ होऊन जातो, अस्थिर होऊन जातो. समोरचा व्यक्ती ज्या पद्धतीने आपली बुराई करतो किंवा आपल्याला वाईट म्हणतो, त्याच पद्धतीने आपण सुद्धा समोरच्या व्यक्तीवरती रागाने बोलतो. समोरच्या व्यक्तीवरती आपण त्याच पद्धतीने त्यांचीसुद्धा बुराई करतो. मित्रांनो, हे नक्की बरोबर आहे का? नक्कीच नाही. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याविषयी वाईट बोलत आहे, तर आपण समजून घ्यायला पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण आहोत आणि समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये असल्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याबाबत विचार करतो आहे. ही तर एक गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की यावेळी आपल्याला शांत राहायचे आहे. कारण समोरचा व्यक्ती वाईट कर्म करतो आहे, म्हणून आपण वाईट कर्म नक्कीच करू नये. तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरे महत्त्वाचे, समोरच्या व्यक्तीच्या कर्माने आपले व्यक्तिमत्व हे चांगले बनत नाही किंवा वाईटही बनत नाही. तर आपले कर्म आपल्याला चांगले बनवण्यासाठी मदत करत असतात. म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या विचाराने आपले व्यक्तिमत्व बनत नाही, तर आपल्या कर्मानेच आपले व्यक्तिमत्व बनत असते. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या विचाराकडे लक्ष न देता आपले उचित कर्म करत जावे. नक्कीच आपले जीवन खूप सफल होईल. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.